महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय। कारण आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणं अपेक्षित होतं। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक घोषित केली आहे। येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे सण आहेत। सध्या राज्यामध्ये पाऊस सुरू आहे असं कारण निवडणूक आयोगाने दिलं आहे। तर कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत। हरियाणामध्ये एकाच टप्प्यात तर जम्मू काश्मीरमध्ये एकूण 3 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। तर 4 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ हुए थे। महाराष्ट्र में बारिश भी थी, बीएलओस का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है। दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, all that put together, this is what we thought that we can handle as 2 elections at a time. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याचं गुपित आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची झालेली घोषणा यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येतं। साधारण 45 दिवस अगोदर विधानसभा निवडणुकांची घोषणा होते। त्यामुळे 26 नोव्हेंबरच्या अगोदर 45 दिवसांचा आकडा जर पाहिला तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे।